अंबरनाथमध्ये एका बंद बंगल्यात मोठी घरफोडी होऊनही गुन्हा दाखल झाला नसल्याची बाब पत्रकारांनी समोर आणली होती। त्यानंतर पोलिसांनी घाईघाईनं तब्बल 17 दिवसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। मात्र अजूनही या प्रकरणात पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे जे कागदावर दिसतंय ते खरं आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात पद्मावती कॉम्प्लेक्स लगत काही खासगी बंगले आहेत। यापैकी कुसुम ठक्कर यांच्या वृंदावन बंगल्यात घरफोडी झाल्याचं 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दिराच्या लक्षात आलं। त्यांना बंगल्यात काही दागिने सापडले। तसंच दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी वॉचमनच्या घरात दागिने सापडले असा FIR मध्ये उल्लेख आहे। घरफोडी झाली तेव्हा कुसुम ठक्कर या खामगावला होत्या। तिथून त्या 5 फेब्रुवारीला अंबरनाथला आल्या। FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार कुसुम यांनी बंगल्याची पाहणी केली असता सुमारे 40 तोळ सोनं, 260 ग्रॅम चांदी, 2 लाख रुपये रोख आणि 28 शालू साड्या असा ऐवज गायब असल्याचं आढळलं। मात्र त्यानंतरही तब्बल 15 दिवस ठक्कर यांनी पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीही तक्रार दिली नाही। मात्र 18 फेब्रुवारी रोजी पत्रकारांनी या विषयाला वाचा फोडताच शिवाजीनगर पोलिसांनी 20 फेब्रुवारीला रात्री कुसुम ठक्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय। मात्र 18 फेब्रुवारी रोजी पत्रकारांनी या विषयाला वाचा फोडताच शिवाजीनगर पोलिसांनी 20 फेब्रुवारीला रात्री कुसुम ठक्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला। धक्कादायक बाब म्हणजे ज्या वॉचमनच्या घरात 4 फेब्रुवारी रोजी सोनं सापडलं होतं त्यालाच पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अटक केली। त्याच्यावर त्याच्या कुटुंबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मग तोपर्यंत हा वॉचमन याच बंगल्यात कसा काय नोकरी करत होता असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे खरंच ही चोरी वॉचमनने केली आहे की पोलिसांनी खरे आरोपी सोडून वॉचमनला बळीचा बकरा केलाय असा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नसून पत्रकार परिषद किंवा मीडियाला प्रतिक्रिया सुद्धा देण्यास टाळाटाळ केली जातीये। त्यामुळे या प्रकरणात काही काळबेरं आहे का असा सवाल विचारला जातोय। एकमत न्यूज, अंबरनाथ।